नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण अगदी कमी तेलातली, लहानांपासून मोठ्यांना आवडणारी आणि सर्वजण खाऊ शकणारी अशी रेसिपी बनवत आहोत। तर इथे मी मीडियम साईजचे 2 बटाटे उकडून सालं काढून घेतलेले आहेत आणि एका भांड्यात आपण ती किसून घ्यायची आहेत। किसून घेतल्यामुळे बटाट्याच्या गुठळ्या राहत नाहीत। तर हे 2 बटाटे मी किसून घेतले आहेत। यामध्ये आता 2 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकू शकता। आणि आपण यामध्ये काही भाज्या बारीक कापून टाकायच्या आहेत। माझ्याकडे कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, कांदा आणि कांद्याची पात होती ते मी टाकलेली आहे। तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही टाकू शकता। इथे तुम्ही स्वीट कॉर्न, ओला वाटाणा, इतर कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकता। यामध्ये आता आपण अगदी थोडेसे मसाले म्हणजे अर्धा चमचा धनेपूड, जिरेपूड आणि अर्धा चमचा तिखट टाकला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पावभाजी मसाला किंवा आलं वगैरे किसून टाकू शकता। यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे भाज्यांचं जे पाणी रिलीज होईल त्यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ छान भिजलं जाईल। सध्या हे मिश्रण थोडंसं ओलसर आहे। हे आपण असंच आता 5-10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे आणि आपण यासोबत खाण्यासाठी तोपर्यंत चटणी बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात मी 2 चमचे डाळ घेतलेला आहे, पंढरपुरी डाळ म्हणतात हे, आणि यामध्ये कोथिंबीर आणि कोथिंबीरचे थोडे देठ सुद्धा टाकलेले आहेत। 3-4 हिरव्या मिरच्या आणि माझ्याकडे ठेचलेलं आलं लसूण आहे तेच मी वापरलेलं आहे। तुम्ही आलं लसूण वेगळं टाकू शकता। चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर आणि 1 चमचा दही टाकून आपण ही चटणी वाटून घ्यायची आहे। दही नसेल तर चिंच किंवा लिंबू वापरू शकता। ही अशी पटकन होणारी आपण चटणी बनवून घेतलेली आहे। या चटणीला तुम्हाला हवं तर तुम्ही फोडणी करून घेऊ शकता। चटणी थोडीशी दाटसर वाटते तर त्यामध्ये मी 2 चमचे पाणी टाकून मिक्स करून ठेवून दिली आहे। चटणी आपण बाजूला ठेवून देऊ। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ब्रेडचे मी 5 स्लाइस घेतलेले आहेत आणि याचे आपण ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहेत। याच्या किनारी वगैरे न काढता मी असेच ब्रेड क्रम्स बनवून घेते आहे। बनवलेले ब्रेड क्रम्स आपण जे मिश्रण मिक्स करून ठेवलं आहे त्यामध्ये लागेल तसं टाकून घ्यायचं आहे, कारण भाज्यांना पाणी सुटलेलं आहे। तर थोडं टाकत आपण हे ब्रेड क्रम्स मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये मी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत। आपण अर्धा चमचा लाल तिखट सुद्धा टाकलेला आहे। हे आपण सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा सेमी सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। खूप सैलसर किंवा खूप घट्ट असा नाही बनवायचा आहे। आपल्याला याचे बॉल्स बनवायला आले पाहिजे तितपत आपण हा घट्ट बनवून घ्यायचा आहे। आणि आपण याचे आता हाताला थोडंसं तेल लावून गोळे बनवून घ्यायचे आहेत। याचा गोळा बनतोय की नाही आधी ते बघायचं आहे। जर तुम्हाला खूप पीठ सैलसर वाटलं किंवा ओलसर वाटलं तर थोडेसे ब्रेड क्रम्स मिक्स करायचे आहेत। या पद्धतीचा गोळा होईल असं पीठ आपल्याला हवं आहे। तर मी असे गोळे बनवून घेते आहे। या पद्धतीने मी 6 बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता आपण याच पिठाचे आणखीन बॉल बनवणार आहोत। त्यासाठी आधी आपण साध्या अशा चपट्या टिकी किंवा जाड अशी टिकी बनवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण चीज क्यूब घालणार आहोत। आपण पिझ्झासाठी, सँडविचसाठी जे चीज क्यूब वापरतो मोठे, त्याचे मी छोटे चौकोन तुकडे करून घेतले आहेत। ते या टिकीमध्ये ठेवून असे मस्त सगळ्या बाजूने एकत्र पीठ करून बंद करून घ्यायचे आहेत आणि असा गोलसर गोळा पुन्हा बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। हे आपले चीज बॉल्स देखील मस्त लागणार। ते सुद्धा आपण डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय न करता भाजून घेणार आहोत। हे सुद्धा चवीला अगदी छान लागणार आणि लहान मुलांना खूप आवडतील। अशा पद्धतीने आपण हे चीज क्यूब आतमध्ये ठेवायचे आणि सगळ्या बाजूने घट्ट छान बंद करून पुन्हा याचा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे। चीज टाकून सुद्धा मी बॉल्स बनवून घेतलेले आहेत आणि गॅसवर अप्पे पॅन तापत ठेवला आहे। थोडं 2-2 थेंब तेल टाकून ग्रीस करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल आपण
नेहमीच्यापेक्षा थोडंसं जास्त याच्यासाठी ठेवायचं आहे, कारण हे छान फुलून आले पाहिजेत, भाजले गेले पाहिजेत. डीप फ्राय करण्यापेक्षा किंवा शॅलो फ्राय करण्यापेक्षा हे केव्हाही चांगले. अगदी थोडंसं 2 थेंब आपण तेल याच्यामध्ये ठेवून हे छान भाजून घ्यायचे आहेत. कडेने थोडेसे तांबूस झाले की मग आपण झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनटासाठी मीडियम गॅसवर झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचे आहेत, म्हणजे भाज्या छान आतमध्ये वाफवून निघतील आणि चवीला सुद्धा छान लागतील. कडेने थोडे तांबूस झाले की आपण लगेच याला उलटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे. सर्व बाजूने सर्व अप्पे मी उलटून घेतलेले आहेत. एकदा उलटल्यानंतर सुद्धा जर खालची बाजू आपल्याला थोडीशी कच्ची किंवा फिक्कट वाटली तर पुन्हा आपण हे उलटून घ्यायचे आहेत, पण छान भाजून घ्यायचे आहेत, तरच चवीला छान लागतील. आणि आतलं चीजसुद्धा थोडंसं मेल्ट होईल, तरच आपल्याला ते खायला छान वाटणार आहे. त्यामुळे एकदाच उलटायचे नाही तर अजून एकदा उलटून सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता. पुन्हा तेल लावण्याची गरज नाही आहे. असे कमी तेलात मस्त असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी जरूर कमेंट्स करा. कधीतरी घरी 4-5 ब्रेडचे पीस पडलेले असतात, त्याचं काय करायचं असतं हे समजत नसतं, तेव्हा घरातील भाज्या वापरून असा आपण मस्त नाश्ता बनवू शकतो. एक बॉल आपण तोडून बघूया. चीज मस्त मेल्ट झालेलं दिसते. खूप गरम आहे त्यामुळे चीज अगदी छान मेल्ट झालेला आहे. घरात असतील त्या भाज्या टाकून आपण हा ब्रेडचा नाश्ता बनवू शकतो. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर लाईक शेअर करा. भेटू आपण पुन्हा. धन्यवाद.